एन-एम-एस मध्ये बरेच मुले फेल होतात, पण त्याचं मेन कारण काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? मी आज 5 अशा चुका सांगणार आहे ज्यामुळे मुले एन-एम-एस परीक्षेमध्ये फेल होतात. नमस्कार, मी अनंत सर तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 अशा चुका सांगणार आहे त्यामुळे मुले फेल होण्याची संभावना जास्त असते. तर कोणत्या आहेत त्या 5 चुका? मी आज तुम्हाला त्या 5 कारणे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, पहिलंच कारण तुमच्या पुढे आहे बाळांनो. कारण पहिले, अभ्यासाचा ताण नाही. म्हणजे बरेच मुलं असे आहेत की अभ्यासाचा ताण घेत नाहीत. तर बघा, मी तुम्हाला विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे हे दिलंय. विद्यार्थी सिरियस नसतात, घेत नाहीत. एन-एम-एस ला इजी समजतात, पण कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे असे बरेच विद्यार्थी आहेत ते एन-एम-एस परीक्षेला सिरियसली घेत नाहीत, इजी समजतात, पण कॉम्पिटिशन आज खूप वाढलेलं आहे एन-एम-एसचं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. दररोज किमान 2 ते 3 तास प्रॅक्टिस करणे. प्रॅक्टिस करायची कुठे? आपल्याच अनंत सर मॅथ या युट्यूब चॅनलवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. भरपूर व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ पाहून तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. 2 ते 3 तास अभ्यास करायचा आहे आणि या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. पुढलं आपली सेकंड नंबरची चूक काय आहे बघा. कारण काय आहे 2 नंबरचं? गणिताचा गोंधळ, बुद्धिमत्ताचा गोंधळ. बरेच विद्यार्थी मॅथ स्ट्रॉंग नसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मॅथ स्ट्रॉंग नसल्यामुळे मार्क्स जातात, म्हणजे कमी मार्क्स येतात. बुद्धिमत्ता स्ट्रॉंग नाही, बेसिक क्लिअर नाही. गणिताचं बेसिक क्लिअर नसल्यामुळे तुमचे मार्क्स तिथेच जातात. त्याच्यासाठी सोल्युशन सुद्धा दिले बघा मी. त्याच्यासाठी डेली 10 ते 15 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि बेसिक क्लिअर करायचं. बेसिक कुठे क्लिअर करायचं? तर आपल्याच अनंत सर मॅथ ह्या युट्यूब चॅनलवरती. तुम्हाला कोणते गणित जमत नाही, कोणतं बुद्धिमत्ताचा अभ्यास जमत नाही, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्याचा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी तयार करेन. तिसरी चूक काय आहे बघा. तिसरे कारण काय आहे? तिसरे कारण वेळेचे नियोजन नसणे. बरेच मुलं वेळेचं नियोजनच करत नाहीत. त्यामुळे त्यांचे 100% मार्क्स जाण्याची आणि फेल होण्याची भीती जास्त असते. बाळांनो, पेपर पूर्ण होत नाही, वेळ मॅनेज होत नाही. बघा, बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात, सर पेपर पूर्ण होत नाही, वेळ मॅनेज होत नाही. त्यासाठी मी सगळ्यात बेस्ट सोल्युशन आणले तुमच्यासाठी. मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट म्हणजे सराव पेपर. टाइम सेट करून प्रॅक्टिस करा. बघा, म्हणजे गेलेल्या तुम्ही काही प्रश्नपत्रिका घेऊ शकता. त्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी टाइम सेट करा मोबाईलमध्ये किंवा घड्याळीमध्ये आणि प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. हे ह्याचं सोल्युशन आहे. पुढला आपला पॉइंट आहे कारण तुमचं 4. चौथं चूक आहे, चुकांवर शिकत नाहीत. आता एखादी चूक झाली, त्या चूक तुम्ही सुधारत नाही, तशीच चूक डबल करतात. म्हणजे थोडक्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करतात. त्याचं सोल्युशन मी दिले थोडंसं तुम्हाला. रॉंग क्वेश्चनची नोटबुक तयार करायची. म्हणजे एखादी चूक झाली, एखादा प्रश्न चुकला, तोच डबल चुकीचा सोडवायचा नाही, तर ते चुकीचा प्रश्न आपल्याला बरोबर करून सोडवायचा आहे. आणि रॉंग प्रश्नाची एक छोटीशी नोटबुक तुम्ही तयार करू शकता. आपले कोणते प्रश्न रॉंग येलेत आणि कोणते बरोबर येलेत ते तुम्ही एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुमची पुन्हा पुन्हा चूक होणार नाही. आता कारण 5वे, सराव कमी. बरेच मुलं सराव करत आहेत. पेपर जवळ आला, 1-2 महिने युट्यूबला व्हिडिओ बघायचा, झालं संपलं. असं जमणार नाही. बघा, प्रश्न काय असतो? प्रॅक्टिस नसल्यामुळे स्पीड आणि अॅक्युरसी कमी असते. म्हणजे स्पीड कमी येते, सोडवायला वेळ जास्त लागतो. जर तुम्ही प्रॅक्टिस काहीच केली नसेल तर तुमचा स्पीड आणि वेळेचं तुम्हाला भान राहणार नाही. वेळ तुमचा भरपूर निघून जाणार, स्पीड काहीच येणार नाही परीक्षेमध्ये. त्यामुळे सुद्धा तुम्ही फेल होण्याची जास्त भीती असते. त्याच्यासाठी मी सोल्युशन दिले बघा. प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन. प्रिव्हियस इयर म्हणजे आता जर तुम्ही 2025 ला किंवा 2026 ला किंवा 2027 ला परीक्षा देणार असाल तर 2023, 24, 22, 2025 ची अशा प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयरच्या म्हणजे गेलेल्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्याचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, ते सॉल्व्ह करायचे. कारण की बऱ्याचदाच असं झालेलं आहे की गेल्या वर्षीच्या 1-2 वर्षाचे प्रश्न डिपेंड त्याच्यावर, जसाला तसे नाही, डिपेंड त्याच्यावर प्रश्न पुढल्या वर्षी आलेले आहेत. ओके, बघा, आपण ह्या 5 चुका सांगितल्या. या 5 चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही 110च्या पुढे मार्क्स घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर 110च्या पुढे मार्क्स घ्यायचे असतील तर ह्या 5 चुका तुम्ही टाळणं खूपच गरजेचं आहे.
अशाच युजफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन. असाच युजफुल व्हिडिओ सोबत आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.